कलियुगामध्ये पापाला जास्त जोर चढलेला आहे, बरोबर ना. माणूस माणसाला खाईन म्हणून म्हणतोय, बरोबर ना. याचं वाईट करा, त्याचं वाईट करा, बरोबर ना. आज माझ्या गोसावडी वाडीतली या सगळीची लोक आहेत, ही सगळी एकत्र आहेत, बरोबर ना. ही एकत्र असण्याचं कारण काय काय कारण असेल, त्या माझ्या सगळ्या ईश्वराची ही लीला आहे, बरोबर ना. या ईश्वराच्या लीलामुळे माझी ही सगळी लोक आज एकत्र दिसतात, बरोबर ना. अरे हा माणूस का आतापर्यंत सुधारला नाही. मला सांग, आपलं जीवन जर सार्थकी की करायचं असेल, आजच्या या कलियुगामध्ये काय होतंय माहितीये काय, खालच्या गल्लीतल्या माणसांनी जर गाली घेतला तर वरच्या माणसाला बघवत नाही, बरोबर ना. शेजारच्या माणसानं काहीतरी चांगलं केलं तर बाजूच्या माणसाला बघवत नाही. त्यानं काहीतरी एक केलं तर हा काहीतरी वरचं दोन करून तंगडं मोडून घेतो. अशा सगळ्या नुसत्या वाईट वाईट गोष्टी घालतात, बरोबर ना. आज तू या तुझ्या मुलग्याची उपकार तू सर्वांना देतो. अरे बाळ, माझा पोरच तसा आहे, तुला काय सांगतो. आता मला सांग, हा कलियुग आहे, कलियुगामध्ये तरुण लोकांनी सुधारलं पाहिजे. माझी सुनी ज्यांनी जाणती माणसं आहेत, जुनी लोक आहेत, ती सुधारलेली आहेत, त्याच्यात काय लक्षात नाही, बरोबर ना. जुन्या लोकांचे विचार चांगले आहेत, बरोबर ना. आता ते तरुण वर्ग आहे, तो काय झालाय, मोबाईलच्या पाठीमागे नुसता याला झालेला आहे, बरोबर ना. आता तो कॉम्प्युटर युग आहे, त्याच्याशी आपण राहिलं पाहिजे. त्या गोष्टी मी समजत आहे, परंतु तरुण वर्ग, आजचा जो तरुण वर्ग आहे तो कुठंतरी बिघडत चाललेला आहे. हा कसा चाललाय, तरुण मुलं बिघडला तरुण वर्ग बिघडत चाललाय, तरुण मुली बिघडत चालले. काय करतायत माहितीये काय, आजची ही मुलं आहेत, तरुण मुलं आहेत, ती आपल्या आई वडिलांच्या आज्ञेखाली राहत नाहीत. तरुण मुली आहेत, त्या सुद्धा आई वडिलांच्या आज्ञेखाली राहत नाहीत. आणि माझ्या सासर वस्तीनी मायल वस्ती इथं आहेत, बरोबर ना. माझ्या ज्या सासर वस्ती आहेत, जशाप्रमाणे तुम्ही आई वडिलांवर प्रेम करता, तसंच सासू सासऱ्यांवर सुद्धा